देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। यहाँ धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज यहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। भारत माता की तो आजचा दिवस आहे पहा। विठ्ठल विठ्ठल राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे। महाराज म्हणतात जर तुम्ही जर रामाचं नाम जर घेतलं तर काय परिणाम होणार ऐका, तुम्ही राम स्वरूप होणार। मग त्या पदावर विराजमान होण्याची प्रक्रिया जर जीवनामध्ये कशाने होईल तर ती फक्त रामनामानेच। राम नाम राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे। मग त्याच्यासारखं सुख देवाच्या नावाच्या व्यतिरिक्त सुख या जगात दुसरीकडे कुठंच नसतं बघा। आईसे सुख वचनी आहे, मग ते विश्वासाने पाहायचंय, अनुभवाने पाहायचंय। काही लोक म्हणले महाराज रामाच्या व्यतिरिक्त दुसरं नाव घेतलं तर नाही का चालणार? महाराज म्हणले रामाच्या व्यतिरिक्त देवाच्या व्यतिरिक्त दुसरं नाव तुम्हाला रुचणार नाही, तुम्हाला पचणार नाही, नोहे नोहे तुमच्यापर्यंत पोहोचणार देखील नाही। राम रसाची याचवे अनरस रुचती केवे। मग तुकोबाराय एवढं बोलतात, तुम्ही कशाच्या जोरावर बोलता? तुकोबाराय म्हणले तुका म्हणे चाखुनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे। मी माझा अनुभव तुमच्या पुढे मांडतोय की तुम्ही देवाचं चिंतन केलं पाहिजे, रामाचं नाम घेतलं पाहिजे। बघा माझा अनुभव तुमच्या पुढे मांडतोय बघा। अनुभवा व्यतिरिक्त महाराज बोलतच नाहीत बघा। आता बोलत चला तर कीर्तन होईल पहा। आपला टेन्शन घ्यायचं ना बघा, काय टेन्शन असलं ते आपलं घरीच विसरून जायचं बघा। किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? बोला सैदापूर बोला ना राव, तुम्ही का जाऊ मी इथून निघून, जवळ आहे माझं गाव, टेन्शन घेऊ नका। किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? दादा बाबा किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे का? किती अभंग अनुभवात आले याला किंमत आहे? बोला किती अभंग अनुभवात आले याला किंमत आहे। अनुभवा व्यतिरिक्त महाराज बोलतच नाही। पहा एक जण मला म्हणे, डोंगरे बाबा एक मला म्हणे महाराज हे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण कुठपर्यंत करायचं? अमोल महाराज त्याला मी म्हटलं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आणि तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण इथपर्यंत करायचंय की जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आणि माझ्या तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करायचं बघा। माणूस जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं बघा। मग अनुभवा व्यतिरिक्त महाराज बोलतच नाहीत पहा। तुका म्हणे चाखून सांगे आणि मज अनुभव आहे अंगे, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे बघा। विठ्ठल विठ्ठल चला नीट लक्ष देऊन ऐका बघा कीर्तन, तर तुम्हाला कीर्तन कळन बघा। हा उगा धरून आणल्यासारखं बसायचं नाही, फ्रेश पैकी बसायचं पहा। हा मोकळ्या म्हणून ना आपल्याकडे किती पैसा आहे, आपल्याकडे किती गाड्या आहेत, आपल्याकडे किती बंगले आहेत हे सगळं विसरून जायचं आणि इथे बसायचं बघा। तुम्हाला जर भक्तीचा आनंद जर भोगायचा असेल तर दिगंबर बाबाच्या दरबारामध्ये इथंच तुम्हाला भक्तीचा आनंद भोगता येत असतो बघा, बाकी दुसरीकडे कुठं नसतो बघा। भक्तीचा आनंद तुम्हाला इथेच मिळत असतो बघा। अरे आपल्याकडे किती पैसा आहे, आपल्याकडे किती गाड्या आहेत हे सगळं विसरून जायचं आणि इथे बसायचं पहा। हा पण मग अवघड असतं बघा। मेरी गाडी मेरा बंगला सब कुछ नहीं सरकार, तो मेरे सवरिया से
आपल्याला भक्तीचा आनंद फक्त इथे मिळत असतो बघा. पण असं आहे, ये दौलत भी क्या चीज है, जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को ही भूल जाता है. योगेश जी, हे बघा, आपला भरलेला खिसा कसा आहे या जगातल्या लोकांना आपण दाखवत असतो, पण आपला रिकामा खिसा कसा आहे सालपे गुरुजी हे जगातले लोक आपल्याला दाखवत असतात बघा. अरे पैसा आवडत नाही असा या जगात माणूस सापडणार नाही. पहा, प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळन. एक वेळेस लक्ष्मी माता देवाला म्हणे, काय म्हणे, देवा या जगात तुमच्यापेक्षा जास्त किंमत मला आहे. काय म्हणे, माया हो मी आहे म्हणून नांदते, मी जर नसती तर दुसरी नांदलीच नसती. मग नांदली कोणची असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे. वेळ भेटला तर त्याचं उत्तर नक्की आपण देण्याचा प्रयत्न करूया. पहा काय म्हणे लक्ष्मी माता, मी आहे म्हणून माझे विठाला विठाला तुमच्यापेक्षा जास्त किंमत मला आहे. भगवंत म्हणले बोलू नको, दाखवू, सिद्ध करून दाखवू. आणि काय होतं बघा, एक दिवस अशी एक प्रेत यात्रा चालली होती पहा. आणि लक्ष्मी मातेनं काय केलं, त्या प्रेतावर असा पैशाचा पाऊस पाडला. मला सांगा, आता प्रेतावर जर पैशाचा पाऊस जर पडत असेल तर लोक प्रेताला धरून राहतील का? बोला, सैदापूर राहतील ते, जाऊ द्या तिकडे प्रेताचं. इथं जर पैशाचा पाऊस पडायला लागला तर तुम्ही कीर्तन ऐकतान का प्रल्हादजी? ऐकतान? अहो तुम्ही कीर्तन ऐकतान का नाही नंतरचा मुद्दा आहे, मी कीर्तन करण का नाही पहिला मुद्दा आहे. बरोबर आहे का ना? लक्ष्मी माता देवाला म्हणे, देवा या जगातली किंमत आहे माझी. लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैशाच्या पाठीमागे पळायला लागले. भगवंत म्हणले, लक्ष्मी तुझी किंमत मला चांगलीच कळाली. सगळे लोक प्रेताच्या पाठीमागे पळताय, पण जो प्रेत म्हणून पडलाय तो उठूनही बसत नाही आणि पैशाच्या पाठीमागे पळतही नाही. का? लक्ष्मी माता म्हणे तो कसा पळणार? भगवंत म्हणे का? लक्ष्मी माता म्हणे त्याच्यात रामच राहिला नाही. मग भगवंत म्हणले, मग माझं उत्तर तुला मिळालं का देऊ? लक्ष्मी माता म्हणे का? भगवंत म्हणले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का मी शरीरातला गेलो की तुझी किंमत संपली. म्हणून ऐका, आपल्या शरीरात राम आहे म्हणून या शरीराला किंमत आहे. शरीरातला राम गेला तर शरीराची किंमत संपली. नीट लक्ष देऊन ऐका. आणि आपल्या भारतातला राम गेला तर आपल्या भारताची किंमत संपली. भारताला किंमत कशामुळे हो? अहो भारताला किंमत आहे ती फक्त प्रभू रामचंद्राच्या मंदिरामुळे बघा. म्हणून आम्ही म्हणत असतात बघा, आलंय योगाला भजन, सगळेच म्हणतात म्हणून मी बी म्हणतो. पहा, तीन बाण के धारे तीन बाण चलावो ना, मुश्किल में अब दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे बाबा, हारे हराओ ना. तीन बाण के धारे तीन बाण चलाओ ना, मुश्किल में अब दास तेरा अब जल्दी आवो ना. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत पिलाने से. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. विठाला 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 विठाला. काय बघा, मला थोडा गाण्याचा छंद आहे बघा दादा महाराज. तुम्हाला सगळ्याला टाळकरी मंडळीला माहीत आहे एकदम, बरोबर आहे का ना? मी गाण्याचा आनंद घेत असतो बघा. काही लोक इथं बसलेले म्हणतील, दस महाराज हे बोलतंय व चांगलं, पण मध्ये मध्ये काव निवळत आहे काय काळा ना हो माय. अहो याला इवळलं नाही म्हणतात, याच्यासाठी 8-8, 10-10 तास रियाज केला आहे. सोपं नसतं त्या गोष्टी. काही माणसांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. कीर्तन करणं, गायन करणं, पकवाज वाजवणं सोपं आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. बघा माझं एका ठिकाणी कीर्तन झालं आणि एक जणानं माईक घेतला आणि सुरुवात केली बघा. सुंदर असं महाराजांनी कीर्तन केलं. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली.
जागेत ना तुम्ही? जिवंत म्हटलं महाराज नको आत्ता श्रद्धांजली हो. हां, काही माणसांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. कीर्तन करणं, पखवाज वाजवणं, गायन करणं सोपं नसतं बघा. याच्यासाठी कष्ट असतं. विठाला विठाला विठाला. इथं बसलेले काही लोक म्हणतील महाराज नुसते नक्कलच करतात हो. अहो, नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते. सोप्या असतात का काय हो या गोष्टी? हा बघा, एक तर मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर माझं वजन पडत नाही बघा. हा, लोक म्हणतात हे कीर्तन का काय कीर्तन करणार? बघा, एका ठिकाणी तिकडे विदर्भात कीर्तनाला गेलो. माझा मित्र सोबत न्याला कीर्तनाला, प्रल्हादजी. आता लोक त्याचंच दर्शन घ्यायचे. मी लोकांच्या पुढे व्हायचे. लोक म्हणायचे व्हायना बाजूला तिकडे ते बाबा पुढे गेला तुझा काय मध्ये मध्ये. म्हटलं मीच बाबा आहे ना. काय करता, वजनच पडत नाही. आता कीर्तनकार म्हणलं कशी बॉडी दाढी गाडी, बरोबर आहे का नाही? आता काय करताय? विठाला विठाला. चला नीट लक्ष देऊन ऐका इकडं. आता विनोदाचा भाग सोडून द्या बघा. जीवन प्रापंचिक असो अथवा परमार्थिक असो, अनुभवी माणसाची गरज तितकीच असते बघा. आदर्श प्रपंच करायचा असेल तर त्याचेही काही नियम आहेत. आदर्श परमार्थ करायचा असेल तर त्याचेही काही नियम आहेत बघा. ज्याला संसारात प्रगती करायची आहे त्याची परिस्थिती चांगली पाहिजे. नीट लक्ष देऊन ऐका, तर कीर्तन कळलं तुम्हाला बघा. ज्याला संसारात प्रगती करायची त्याची परिस्थिती चांगली पाहिजे, आणि ज्याला परमार्थात प्रगती करायची आहे त्याची मनस्थिती चांगली पाहिजे. परिस्थितीशिवाय प्रपंचाला किंमत नाही आणि मनस्थितीशिवाय परमार्थाला किंमत नाही. पहा, पती पत्नीच्या जीवनामध्ये एक प्रेमाचा ओघ वाहतो ना, त्याला खऱ्या अर्थाने विवाह म्हटलं जातं बघा. हां, नाहीतर मग आपल्याकडं महाराजांच्या प्रमाणाची परिभाषा आहे. कानडीने केला मराठा प्रतार, कानडीने केला मराठा प्रतार, पती पत्नीच्या जीवनामध्ये जर विसंगती असेल तर त्यांचा प्रपंच शेवटाला जात नाही. पण जो आनंद संसारात सुरुवातीला असतो तो आनंद नंतर राहत नसतो बघा. लग्न झाल्या झाल्या ती हिरवळ फार सुंदर असते बघा. बघा, त्या ताईला विचारा ना, ताई दादा कुठे आहे? ते म्हणणार गेले असतील तिकडं सप्त्याकडं. त्या दादाला विचारा ना, दादा ताई कुठे असेल घरी. 6 महिन्यानंतर सालपे गुरुजी ह्यांना विचारा, ताई दादा कुठे? गेला असेल बोंबलत. त्या दादाला विचारा, दादा ताई कुठे आहे? तिचं का मालक आहे का बाबा, तिचं भलं एव संसारातला आपला आनंद आहे बघा. जो सुरुवातीला आनंद असतो तो नंतर राहत नसतो बघा. हा पहा, एक म्हातारे बाबा 80 वर्षाचे बाबा आपल्या म्हातारीच्या हाताला धरून चालले होते बघा. त्या वयाच्या बाबांनी पाहिलं. ते बाबा म्हणे, या वयात सुद्धा काय प्रेम आहे हो यांचं. त्या बाबाकडे आल्याने विचारायला लागले, का हो या वयात सुद्धा किती प्रेम आहे तुमचं? ते बाबा म्हणे, तू समजतो तसा अजिबात नाही. म्हणे का? अरे तू समजतो तसा अजिबात नाही. म्हणे का? हात सोडला की दुकानात घुसते म्हणून हात धरलाय. जे सुरुवातीला प्रेम असतं ते नंतर प्रेम राहत नाही. पहा, हा आपल्या संसारातला आनंद आहे बघा. विठाला 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 विठाला.
या अभंगाप्रमाणे जर पती पत्नीच्या जीवनात जर विसंगती असेल तर त्यांचा प्रपंच शेवटाला जात नाही, आणि परमार्थामध्ये जर विसंगती असेल तर परमार्थ शेवटाला प्रपंच परमार्थ करुणी कार्य सारखा, 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 संसार परका करोनी जाणे, हे संसार परका करुणी जाणे, प्रपंच परमार्थ करुणी कार्य सारखा, प्रपंच परमार्थ करुणी कार्य सारखा, प्रपंच परमार्थ करुणी कार्य सारखा, प्रपंच परमार्थ करुणी कार्य गोड प्रमाण दिलं बघा आमच्या बापून. या असंच होतं बघा, कधी कधी दोन्ही उमेदवार पडतात ना अपक्षच निवडून येतं बघा. जबरदस्त प्रमाण दिलं बघा. खास एकदम महाराज नारायणगडाची सेवे करीत पहा. विठाला विठाला मग या सर्व गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील, प्राप्त करून घ्यायच्या जर असतील, तर याच्यासाठी संतांचा संग करावा लागत असतो. आणि तो संतांचा संग कुठे मिळत असतो? तो संतांचा संघ अशा ठिकाणी मिळत असतो बघा आपल्याला. अरे संतांची संगत करायची बघा. आपण जर वाईटाची संगत जर केली तर आपली बुद्धी तशीच चलत राहते बघा. वाईटाची संगत करायला काही वेळ लागत नाही, पण सज्जनाची संगत करायला फार फार वेळ लागतो बघा. फार वेळ लागतो बघा. बघा उदाहरण सांगतो तुम्हाला. राजहंसानी संगत केली कावळ्याची. करायला नव्हती पाहिजे, सालपे गुरुजी पण केली समजा. बरं किती मिनिटाची केली माहिती आहे का? 10 मिनिटाची केली. बराबर वेळेस सोडतो, काही टेन्शन घेऊ नका. 10 मिनिटाची राजहंसानी कावळ्याची संगत केली. दोघांची मैत्री अगदी पक्की झाली. प्रल्हाद महाराज कावळा राजहंसाला म्हणे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दोघांची मैत्री अगदी पक्की झाली आणि एका झाडावरती गेले, बसले बघा. आता कावळ्यानं काय केलं? आता ज्या झाडावरती बसले त्या झाडाखाली राजा झोपला होता बघा. आता काय झालं? कावळ्यानं त्याचा कार्यक्रम केला. घाण राजाच्या अंगावरती पडली. आता थोड्या वेळानं राजाच्या अंगावरती ऊन आलं, म्हणून राजहंसाला असं वाटलं की आपण राजाच्या अंगावरती सावली धरावी. राजहंसाने राजाच्या अंगावरती सावली धरली, पण काही वेळानं राजाला जाग आली. पातोता का अंगावरती घाण कुणी केली? वरती राजहंस पाहिला, उठला, भात्यातला बाण काढला, मागचा पुढचा विचार काहीच केला नाही. बाण घेतला, असा राजहंसाला मारला. परिणाम कशाचा झाला बोला? कशाचा झाला? तुम्ही फ्रेश बसा बघा, असं टेन्शन घेऊ नका. एक सोपं सांगू का तुम्हाला? एक फोटोग्राफर फोटो काढण्याच्या अगोदर सूचना करतो, काय? स्माईल प्लीज. 2 सेकंद हसलात तर तुमचा फोटो किती मस्त निघतो का नाही? जर तुम्ही आयुष्यभर जर हसत राहाल तर तुमचं जीवन किती सुंदर जाईल का नाही? पण हे कमी लोकांना कळतं बघा, आणि ज्यांना कळतं तेच म्हणतात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मग आपण विचार केला पाहिजे की आपण संगत कुणाची करतोय. मग संगत करायची ना तर ऐका. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. होए तेनो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. तेरी किस्मत जाएगी, तेरी अच्छी बन, तेरी किस्मत जाएगी. संताची संगत करायची बघा. विठाला विठाला. मग ऐका, जीवन प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, अनुभव माणसाची तितकीच गरज असते बघा. कल्पना करा, एखादा माझ्यासारखा एखादा 30
31-32 वर्षाचा तरुण एखाद्या बाजारात गेला, काय घ्यायचं एखादी बैलजोडी घ्यायची ठरवतो पहा. बघा, एखाद्या शेतकऱ्याने बैलजोडी विक्रीला आणावी. खरं सांगू का तुम्हाला, इथे सगळे बसलेली शेतकरी मंडळी आहेत, जो खरा शेतकरी असतो ना तो बैलजोडी विकतच नाही पहा. एखाद्या शेतकऱ्याने बैलजोडी विक्रीला आणावी. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी विचारावं, का हो दादा केवढ्याला दिली बैलजोडी? त्या शेतकऱ्याने सांगावं 50,000 रुपयाला. व्यापाऱ्यांनी विचारली 45ला देतात का? शेतकरी म्हणे तुम्ही बिडी पिता का? व्यापारी म्हणे नाही. तुम्ही तंबाखू खाता का? व्यापारी म्हणे नाही. चला तुम्हाला द्यायची नाही. अजून दुसरा एक व्यापारी आला तिथं, का हो दादा केवढ्याला दिली बैलजोडी? हा म्हणे 50,000ला. हा व्यापारी म्हणे 40ला देता का? शेतकरी म्हणे तुम्ही बिडी पिता? व्यापारी म्हणे नाही. तुम्ही तंबाखू खाता? व्यापारी म्हणे नाही. चल तुला द्यायची नाही. अजून दुसरा एक शेतकरी तिथं आला, का हो दादा केवढ्याला दिली बैलजोडी? हा शेतकरी म्हणे 50,000ला. हा शेतकरी म्हणे 39ला देता का? शेतकरी म्हणे अरे 40-45ला मागितली, त्यांना दिली नाही, तू 39ला मागतो? काही अडचण नाही. तू तंबाखू खातो का? शेतकरी म्हणे हो. तू बिडी पितो का? शेतकरी म्हणे हो. चल तुला बैलजोडी दिली. या बाकीच्या दोघा व्यापाऱ्यांनी विचार केला आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, का रे आम्ही 40-45ला मागितली, आम्हाला दिली नाही, आणि त्याला 39ला का दिली? त्या शेतकऱ्याने फार सुंदर उत्तर दिलं बघा. शेतकरी म्हणे त्याला 39ला द्यायचं कारण असं, तो बिडी पिण्याच्या तंबाखू खाण्याच्या नादात कमीत कमी 5 मिनिटं का व्हायना माझ्या बैलाला आराम देऊ शकतो. ही भावना ज्याच्यात मानते त्याला खऱ्या अर्थाने शेतकरी म्हटलं जातं. शेतकरी कुणाला म्हणायचं हो? अहो शेतकरी त्यालाच म्हणायचं. बघा, पूर्वीच्या लोकांकडं 2 एकर जमीन असायची. किती? 2 एकर. त्या 2 एकर जमिनीमध्ये उत्पन्न किती होतं हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता त्या शेतकऱ्याला. त्या 2 एकर जमिनीमध्ये धान्य किती होतं हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता त्या शेतकऱ्याला. त्या 2 एकर जमिनीच्या बांधावर उगवणाऱ्या गवताच्या भरोशावर 2 बैल पोसण्याची ताकद भगवंताने मला दिली, ही भावना शेतकऱ्यामध्ये नांदत होती बघा. आता तू उठू नको बघा. विठाला 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 काय बा, हे पोरं सुद्धा लई एकशेप करतात बघा. एकदा एकशेप केला का मग पार एकशेप होतो बघा. हा उठत येतं, येत येतं, जात येतं, अवघड असते पहा. आता निघला विषय म्हणून सांगतो. एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो प्रल्हादजी, तिथं एक असंच पोरग मला भेटलं. अरे बाबा कुठून आला? म्हटलं बेलूराव. बरं बरं. राहायला कुठे? म्हणलं बीडला. बीडून आला का? म्हटलं हो बीडून आलो. जेवला का? अरे तुरच गुरुजी. काही घेणं देणं नाही, ते त्यांच्या मस्ती जीवन जगत असतात बघा. मुझे मेरी मस्ती कहा लेके आए, मस्ती जीवन जगतात बघा. ते पोरग म्हणे बाबा चला चहा घेऊ. म्हणलं चहा घेत नाही. चला कॉफी घेऊ. म्हणलं कॉफी घेत नाही. आणि चला म्हणलं दुसरं काहीतरी घेऊ. दुसरं चला म्हणला घरी चला. आणि घरी गेल्याच्या नंतर मला म्हणला ताक पिता का बाबा? उन्हाळ्याचे दिवस चालू होते योग्यची. आता ताक कुणाला आवडणार नाही? हा उन्हाळ्यामध्ये सगळ्याला आवडतं, बरोबर आहे का नाही? त्याला म्हणलं काही अडचण नाही, आण. कशात आणू? म्हणला ग्लासमध्ये आणू का तांब्यात आणू? म्हणलं तांब्यात आण ना, का चिकटवणी करतो, आण तांब्यात. त्यानं मस्त तांबर ताक दिलं बघा मला. मी बी ताक पिलं. ताक पिल्याच्या नंतर प्रल्हादजी मी गप्प बसायला पाहिजे का नाही? पण माणसाचा स्वभाव आहे, माणसं गप्पच राहत नाहीत बघा. ताक पिल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं, ए बाळ्या तुझ्या मम्मीने जर विचारलं ताक कुठे तर तू काय सांगणार? तो म्हणे महाराज टेन्शन घेऊ नका, फ्रेश पैकी कीर्तन करा. म्हटलं कसं काय? अहो म्हणलं टेन्शन घेऊ नका, तुम्ही फ्रेश पैकी कीर्तन करा. अरे म्हटलं पण तुझी मम्मी विचारीन ना. नाही म्हटलं मम्मी विचारू शकत नाही. म्हटलं कसं काय? अहो म्हटलं मम्मी विचारू शकत नाही. म्हटलं कसं काय? अहो म्हटलं कालच त्याच्यात 5-6 उंदरं पडून मेलेत हो, मम्मी कशाला विचारेन? आता असं म्हणल्याच्या नंतर गप्प बसन का मी? जुन्या काळातला जर्मलचा तांब्या होता तो दादा महाराज, तो जर्मलचा तांब्या घेतला असा थाड दिशेने असा आपला हाणला बघा. तांब्याचे 2 भाग झाले आणि मग त्यांनी त्याच्या मम्मीला आवाज दिला, अरे मम्मी, अरे या बाबाने आपला संडाचा तांब्या फोडला रे मम्मी. तेव्हापासून मी ह्या लेकराच्या नादी लागत नाही. पहा हे पहा, आपण कीर्तनाला गेल्याच्या नंतर हे आपल्या बुटात तरी पाणी भरतील, माती तरी भरतील बघा. त्याच्यामुळे तुम्ही आता उठू नका. विठाला विठाला मग ऐका, एखादा तरुण बाजारात जावा. बाजारात गेल्याच्या नंतर लगेच बैलजोडी विकत घेतो का मावसकर? नाही. एखाद्या ज्येष्ठ आजोबाला विचारतो, बाबा बैलजोडी घेतोय. मग ते बाबा लगेच म्हणतात का घ्या. ते अगोदर बैलाचं शेपटात किती गरम आहे बघतात, नंतर त्याच्या खांद्यावरती थाप मारतात, नंतर त्या बैलाचा आ करतात, त्या बैलाचे दात पाहिले जातात. दात चांगलेत का? बैलाचे दात चांगले होते. बैल गुटखा खात नव्हता, बैल तंबाखू खात नव्हता. मी बैलाचं सांगतोय बघा. हा बैलाचे दात चांगले होते. आणि मग सगळा बैल तपासल्याच्या नंतर मग म्हणतात काय किंमत सांगता? हा म्हणे 50,000. ते आजोबा म्हणे अरे 50 नाही 55 जरी सांगितले तरी बिंदास्त घे. कशाच्या जोरावर बोला? कशाच्या जोरावर? अनुभवाच्या जोरावर.
मग जीवन प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो अनुभवी माणसाची तितकीच गरज असते. मग तुकोबाराय तुमचा अनुभव काय? तर तुकोबाराय म्हटलं की माझा अनुभव आहे की तुम्ही देवाचं चिंतन केले पाहिजे किंवा अनुभवाचे रस देवार्थभूता किंवा अनुभव आले अंगा ते या जगात तसे रामाचं नाम घेतलं पाहिजे. बघा मग लोक म्हणले महाराज आम्ही देवाचं नाव घेऊ पण कुठल्या देवाचं नाव घ्यायचं? तुकोबाराय म्हटलं की अनंत नावाचं देव. म्हणून ऐका आपण भागवत कथा ऐकतात. भागवत कथेमध्ये भगवंताचे अवतार 24 सांगितले. किती? 24. म्हणून सकाळी उठल्याबरोबर काय म्हणायचं? भगवान परमात्मा. काय म्हणायचं? भगवान परमात्मा. ब का मतलब क्या होता है? भूमि. ग का मतलब क्या होता है? गगन. व का मतलब क्या होता है? वायु. न का मतलब क्या होता है? नीर. भूमि गगन वायु नीर, अगर ये 4 तत्व से भगवान का चिंतन करते हो तो भगवान अग्नि नाम का तत्व आपको दूर रखता है. कशाने? तर भगवंताच्या नामाने. फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज आम्ही देवाचं नाव घेऊ मग त्याच्यातली त्याच्यात आपल्या वारकरी संप्रदायाचा जर विचार जर केला ना तर आपला वारकरी संप्रदाय 2 अवतारावर शिक्कामोर्तब करतो. कुठल्या? राम आणि कृष्ण. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे आणि हृदय मंदिरी स्मारकरी या 2 अवतारावर आपला वारकरी संप्रदाय शिक्कामोर्तब करतो. बघा विठ्ठल विठ्ठल. महाराज आम्ही देवाचं नाम घेऊ पण कधी घ्यायचं? महाराज म्हणले राम राम स्मरा आधी. राम राम स्मरा आधी. आधी का कधी हो? बोला कधी का आधी? तर सगळ्याच्या आधी घ्यायचं म्हटले. बरं तुकोबाराया सगळ्याच्या आधी घेऊ पण नेमकं कुणी घ्यायचं? लहानानं घ्यायचं का मोठ्यानं घ्यायचं? यारे यारे लहान थोर याती फलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवलाची. यारे यारे लहान थोर याती फलती नारी नर करावा विचार यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. बरं ठीक आहे महाराज पण कुठल्या कुळात घ्यायचं? तर महाराज म्हणले सकळ असे येते कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रमाणाला काहीच कमी नाही. बघा टाळकरी नारायणगडाचे टाळकरी तिथं कुठली कमी असणार? बघा सकळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा जात वीत गोत कुळशीळ मात. भजक त्वरित भावना युक्त भजक त्वरित भावना जात वीत गोत कुळशीळ मात. भजे का त्वरित
भजे खा भावनायुक्त अंतकरणाने जर भाजला तर कुठल्या कुळाचा कुठल्या जातीचा विचार केला जात नाही बघा. कधी कधी असंच होतं बघा, काही गोष्टीचा अर्थ नाही कळाला की असंच होतं. पहा बघा, असंच होतं बघा. आम्हाला आता महाराष्ट्रातून कीर्तनाचे फोन येतात. मग आता प्रत्येक प्रांतातली भाषा वेगळी आहे बघा. विदर्भातली वेगळी भाषा आहे, नांदेडची भाषा वेगळी आहे, लातूरची भाषा वेगळी आहे. पहा आता नांदेडहून जर फोन जर आला तर तिकडली भाषा कशी? प्रल्हादजी कुठपर्यंत आल्या महाराज? म्हणजे बयाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. मग आम्ही बी तसंच बोलत असतो त्यांना, महाराज जेवण केलं का तुम्ही? मग आम्ही म्हणत असतो नाही केलं आम्ही जेवण. बरं मग जेवणामध्ये काय घेणार तुम्ही? काय घेत्या? ज्वारीची भाकर घेत्या का बाजरीची भाकर घेत्या? आम्ही म्हणत असतो आम्ही कडबा सोडून काही बी खात्या. तसं काही गोष्टीचा अर्थ नाही कळाला की असंच होऊ शकतं बघा. तसं भावनायुक्त अंतकरणाने जर भाजलात तर कुठल्या कुळाचा कुठल्या जातीचा कधीच विचार केला जात नाही बघा. विठ्ठल विठ्ठल मग राम प्रत्येकाकरता आहे, देव प्रत्येकाकरता आहे. सोपं सांगतो तुम्हाला ऐका. उन्हाळ्यामध्ये आपली इकडं पानपोई टाकलेली असते ठिकठिकाणी, बरोबर आहे का नाही? पानपोई सगळ्याकरता असते, पण एक जणाकरता पानपोई नसते. कुणाकरता? ज्याला पानपोईवरतीच संशय आहे अशा करता पानपोईच नसते. तसं ऐका, देव प्रत्येकाकरता आहे, पण ज्याला देवावरच संशय अशा करता देवच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? अशा करता देवच नाही. विठ्ठल विठ्ठल तसं राम प्रत्येकाकरता आहे, पण ज्याला रामच मान्य नाही अशा करता रामच नाही बघा. बघा आणि योगायोगाने ते प्रभूचं मंदिर झालेलं आहे. अरे आपल्याच देशात आपल्याच देवाचं मंदिर नव्हतं, मोठी शोकांतिका होती बघा. झालं ते आजपर्यंत म्हणायचो आपण बनायेंगे मंदिर, नंतर म्हणायला लागलो बन गया मंदिर. पण आता असं म्हणायचं नाही, नवीन भजन म्हणत असतो. आता कसं म्हणायचं ऐका. हर घर में है ये कहीं नाम, हर घर में है कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा, ओ मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोलेगा. ओ मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में है ये कहीं नाम जय श्री राम. हर घर में है कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम. बोला बोला. काय हिंदूचं रक्त एवढं थंड पडलं मला काय कळत नाही हो. दिगंबर बाबा जय श्रीराम म्हणून पाठीमाग मनाची वेळच आली नाही पाहिजे म्हणा. मला कळत नाही एवढं हिंदूचं रक्त एवढं थंड कसं पडलं म्हणून. हा जगाच्या मालकाचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही जय जयकार जर करत नसाल तर काय फायदा आहे? आपण दिगंबर बाबाच्या दरबारात आहे आणि इथे येऊन जर आपण जर नामस्मरण जर नाही केलं तर काय फायदा? बरं बोला एकदा जोरात, जय श्रीराम. माग बसलेली का पाकिस्तानातून आली का? बोला ना राव मग. हा का जवळचा महाराज आहे म्हणून बोला ना. जय श्रीराम. मागचे म्हणते जय श्रीराम. असं म्हणल्याच्या नंतर आपल्या उशाच्या दाण्याची पोती तर कधीच चोर घेऊन जाते ना. एकदा जोरात बोला, जय श्रीराम. जय श्रीराम. हो मेरा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्रीराम बोले. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम हम बोलेगा. हिंदू है गब्बर शेर गब्बर शेर गब्बर. अरे हम जिद पर आ जाते तो हम कर देंगे हम सबको ढेर, हम कर देंगे हम सबको ढेर. हर घर में है जय हो. हर घर में है कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम. जय ओ श्रीराम. मेरा भारत का, ओ मेरा भारत का, ओ मेरा भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोले. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा
अपने कुटुंब की शाबास. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे सांगायला गेल्याच्या नंतर असंच असतंय पहा एकदम. हा कार्यक्रमच असा असतो. हे पहा आता इथं एवढं सुंदर कीर्तन करावं मी आणि मी घरी जावं आणि तिने तर म्हणावं तुम्हाला तर काही कळतच नाही. मग ऐकणारे लोक बरं ज्याची त्याची बायको ज्याच्या त्याच्या भाषेत सांगत असती. पखवाजाची बायको म्हणती उगं थापा हाणायचा नाही. गायकाची बायको म्हणती उगं चाली दाखायच्या नाही. नाव्याची बायको म्हणती तुम्ही तर माझा केसाना गळा कापला हो. पेंटरची बायको म्हणती एका ठोक्यात गाल रंगीत असते. आणि कीर्तनकाराची काय म्हणती नाही सांगितलेलं झाकली मोठ 1.25 लाखाची. म्हणजे आमचं सांगायला लागल्याच्या नंतर लय आनंद वाटतो. होय आपलं सांगायला लागल्याच्या नंतर लय बरं वाटतं. एवढा इचकाल्याला कारभार नाही आमचं. चांगलं आहे मस्त बाईक. बरं विठाला विठाला कितीही मोठे मिशा ठेवा तुम्ही बाहेर जाताना कशा पिळायच्या अशा. घरात येताना शेंडीत दाबून घरात येतं. याला किंमत नाही. बघा एक जणांना अशी बारीक अशी कटिंग केली बघा आणि बायकोला म्हणे होय मी आज थोडा तरुणच दिसत असेल. बायको म्हणी चप्पी करून यायचं म्हणजे मग बाळू त्यातले दिसला असता. तिला काय कौतुक आहे महाराज. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग तुकोबर आहे आम्ही देवाचं नामस्मरण करू. मग आम्ही जर रामाचं नाम जर घेतलं तर आमच्या जीवनात काय परिणाम होईल. अभंगाचं पहिलं राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता रामची होई जय. राम रामजी होई राम रामजी राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता रामची होई जय. पदवी घेई जय. पदी बाई कोणी पदवी घेई जय. आईचा दुःख वचनी आहे. आईचा दुःख वचनी आहे. कधीतरी आपण आपल्या माणसाचं कौतुक करत जा. केलं पाहिजे कौतुक. हा यांनी चाल सुंदर म्हणली यांनी वाजवलं टाळी वाजायची. बरोबर आहे का नाही. पण नाही एखाद्यानं गाडी घेतली त्या गाडीचे पेढे खायला बोलवलं. आपलं काम काय आहे जायचं मस्त त्याची स्तुती करायची. वा काय गाडी घेतली वा आमच्या महाराजांनी सालपे गुरुजींनी. वा आमच्याच्याने तर गाडी घेणं होत नाही पण गुरुजींनी गाडी घेतली म्हणजे ती गाडी म्हणजे आमचीच गाडी. गुरुजी म्हणतात महाराज ह्या बघा ही चावी पेट्रोल टाकलेलं आहे ड्रायव्हर आहे जा बरं कीर्तनाला घेऊन टेन्शन आहे का. पण ही स्तुती करत नाही गेल्याच्या नंतर तिथं चुकी काढणार. 4-5 माणसं गोळा करणार साईडला घेणार. उसण्या तंबाखूला उसना चुना लावणार. हप्त्यावरच घेतली असं. अरे बाबा हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेतली हे महत्वाचं आहे ना. कधीतरी आपण आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. या जगातली गोष्ट आहे बघा. या जगात स्वतःच्या दुःखाने जेवढे माणसं दुःखी नाही तेवढं दुसऱ्याचं सुख बघून जळणारे लोक जास्त आहेत या जगात. पहा हां कधीतरी दुसऱ्याच्याही आनंदात आपण आनंद मानला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही. विठाला विठाला जीवनातले कमीत कमी रोजचं 10 मिनिटं का व्हायना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बघा अरे देवानं हा नरदेह काय आपल्याला खाण्यापिण्यासाठी नाही दिला. हा इथं कुत्र्या मांजराच्या जीवनात सुद्धा आहे. कुत्र्याला झोप लागती सारखं आहे माणसाला झोप लागती सारखं आहे. कुत्रं एक दिवस मारणार आहे आणि माणसं एक दिवस जर नाही देवाचं चिंतन केलं नाही देवाचं नामस्मरण जर केलं तर कुत्र्यासारखेच मारणार आहे. फरक काय आहे. जीवनात आलात ना भजन करा. कसं करायचं सांगतो तुम्हाला ऐका. तुझा ना भरोसा
नमाजा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाक सोडून दे तू धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला बोला खाली बसलेली बोला 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 कधी लागेल रे वेड्या तुला मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला सदा गारे भूपाळी तू सकाळी कधी लागेल रे वेड्या तुला घोडिया भंगाची भजनाची गोडी लागणं आवश्यक आहे बघा. पण ऐका, शरीर केले जैसा भोजन आवश्यक आहे, आत्मा केले वैसा भजन आवश्यक आहे. पण ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कीर्तन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. बघा आता एवढा सुंदर सप्ताहाचं आयोजन केलंय गाववाल्यानं, हे सर्वांनाच आवडतं का दादा महाराज? नाही. काही तर अशी पत्रिका धरतीयत, अरे झोपा येऊ देत ना रे 7 दिवस आता हे आपलेच लोक आपल्या गोष्टीचा विरोध करतात. मोठी शोकांतिका आहे पहा. आज कुठल्याही मुस्लिम बांधवांना तुम्ही विचारा अल्लाह आहे का, हेच म्हणणार. एक मुस्लिम बांधव मला तुम्ही असा दाखवा अल्लाह नाही म्हणणारा, कीर्तन करायचं बंद करतो. पण 50% हिंदू मी तुम्हाला असे दाखवतो की ते देवच नाही म्हणतात. मोठी शोकांतिका आहे. अरे भूक लागली एवढं खाणं प्रकृती आहे, भूक लागली त्याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही आपल्या महाराष्ट्राची, ही आपल्या भारताची संस्कृती आहे. इतर देश जेव्हा भारताकडे पाहतात तेव्हा भारतामध्ये काय आहे पाहण्यासारखं? अहो भारतामध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. भारतामध्ये पाहण्यासारखं आहे ती फक्त संस्कृती. म्हणून आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. बघा, जपलं पाहिजे. आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे, आपण आपल्या संताबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे, आणि आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल, संभाजी महाराजाबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे. एक म्हणे महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कीर्तनात बोलता, अरे छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? त्याला मी म्हटलं अरे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही ते मला माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित आहे. अरे हे उपकार कोणाचे असतील? तर हे उपकार फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचे. अरे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, पण आईच्या स्वप्नातलं स्वराज्य उभा करणारा एकच माझा राजा होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर संभाजी महाराज के जय. या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल स्वाभिमान बाळगायचा. बघा मग देवाने नरदेह काय आपल्याला खाण्यापिण्यासाठी नाही दिलं. बघा, आऊट हात का मानव देह भगवानने तुझ दिया. ईद बरंच बोल आहे बघा प्रत्येकाचे. सोपं सांगतो बघा, हा बल्ब घ्या, दुकानदार त्याच्यावरती लाल अक्षराने लिहून देतो, वर्षाच्या आत जर गेला तर बिंदास्त यायचं
आणि नवीन घेऊन जायचं, बरोबर आहे का नाही? पण मला सांगा, ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे तोच जर बल्ब लावता लावता गेला तर उजाड कुणासाठी? बोला. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों के तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। रात के बाद होगा सवेरा, देखना अगर दिन का सुनेरा। पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। विठाला 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 ऐका, राम म्हणता रामची होई जय, पदी बाई सोनी पदवी घ्यायचे. 10 मिनिटं शिल्लक आहेत बघा. बघा बराबर 5 मिनिटात एक प्रसंग सांगतो आणि आपली सेवा समाप्त करतो. बघा बघा, त्या काळातले वानर भजन करायचे, पण आताचे माणसं भजन करत नाही. बघा, गंधमादन नावाचं वानर एक, गंधमादन नावाचं वानर हे प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये झेंडा घ्यायचं काम करतं. एवढं चपळ वानर आहे, एवढं चपळ आहे, बाण आलं की बाण चुकवतंय. बघा एवढं चपळ वानर आहे. ही बातमी कळाली रावणाला. दुसऱ्या दिवशी रावणाने, रावण म्हणला गंधमादन वाचता कामा नाही. बघा दुसऱ्या दिवशी एवढे बाण सुटायला लागले, एवढे बाण सुटायला लागले. हे बाण आलं की बाण चुकावचं, बाण आलं की बाण चुकवायचं. बघा पण झालं असं, एक बाण आला आणि झेंड्याला लागला. आणि झेंडा कुठून उडून गेला माहिती आहे? जिथपर्यंत ध्वज होता तिथून झेंडा उडून गेला. खाली राहिला तो फक्त धर्मदंड. तरी सुद्धा हे धर्मदंड घेऊनच नाचत होतं. काय धर्मावरची निष्ठा असेल हा? धर्मदंड घेऊनच नाचत होतं. खालून आवाज दिला, गंधमादन, धर्मध्वज नाही फक्त धर्मदंड आहे. पटकन खाली उडी मारली. सुग्रीव नावाचं वानर आहे, त्या सुग्रीव नावाच्या वानराच्या कमरेला पांढरा सेला आहे. तो सुग्रीव नावाच्या वानराचा पांढरा सेला काढला आणि जो राहिलेला धर्मदंड होता ना तो घेतला आणि आपल्या उजव्या बाजूला टोचला. असं रक्त निघलं आणि घेतलेला तो पांढरा सेला त्या रक्तात बुडवला. त्याचा धर्मध्वज तयार केला आणि प्रभूला सांगितलं, प्रभू धर्मध्वज. काय धर्मावरची निष्ठा असेल हा? आता सगळी निष्ठानिष्ठी तो भाग वेगळा आहे हा? दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण आला. कुंभकर्णाने ज्या कोपऱ्यात गंधमादन बसला होता ना त्या कोपऱ्यातले एक वानर असे नसते, असे प्रेशरनेच ओढले. पहा, वानर कुंभकर्णाच्या पोटात. वानर म्हणे अरे आता काय करायचं आता? गंधमादन म्हणे अरे त्याचं भजन करायचं, नक्कीच रस्ता दिसल्याशिवाय राहणार नाही. त्या काळातलं वानर भजन करायचं सांगतो तुम्हाला. नक्कीच रस्ता दिसल्याशिवाय राहणार ना. बघा एवढं भजन केलं वानरांनी, एवढं भजन केलं. प्रकाश पडला कुंभकर्णाच्या कानातून. गंधमादन म्हणे अरे हाच रस्ता आहे, मारा उड्या. वानरांनी उड्या मारला. कुंभकर्णांनी विचार केला, जे झेंडा घ्यायचं काम करतं ना त्यांनीच हा कार्यक्रम केला, याला तर वाचूच देणार नाही म्हणे. बघा कुंभकर्णाने आपल्या उजव्या हाताची अशी चाळणी केली, असं कानाला लावली. जसा गंधमादन आला असा तसा पटकन असा हातात पकडला. कोण रे तू? गंधमादन म्हणे मी गंधमादन. गंधमादन का नाव ठेवलं तुझं? गंधमादन म्हणे थोडं नाकाजवळ घेऊन बघ. ऐका, कुंभकर्णाने नाकाजवळ घेतलं तर मलय तनु चंदनाचा त्या गंधमादनाचा वास येत होता. बघा कुंभकर्ण म्हणे तुला जीवदान देतो, एक काम कर, माझ्या मालकाकडे ये, रावणाकडे ये. हे वानर काय म्हणे माहिती आहे का? गंधमादन म्हणे अरे रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा प्रभू रामचंद्राचं म्हणून मेलेलं काय वाईट आहे? काय धर्मावरची निष्ठा असेल हो? कुंभकर्ण म्हणे मारीन. आणि बोलतंय कुणाला माहिती आहे का? ज्याच्या भावाला 7 कोटी घरं सोन्याचे त्याला बोलतंय. प्रल्हादजी, आपण जर चांगल्या माणसाला थोडं जरी वाईट बोललो ना, लोक हा दुपारा आपल्या अंगावर गाड्या घालतील. हे कुणाला बोलतंय? ज्याच्या भावाला 7 कोटी घरं सोन्याचे त्याला बोलतंय. बघा कुंभकर्ण म्हणे मारीन. हे गंधमादन म्हणे मार. कर दाबला. असं कुंभकर्णाने हाडामासाचा गोळा घेतला ना, असा समुद्राच्या किनारी फेकला. बघा ज्या दिवशी गंधमादन मेला त्या दिवशी प्रभूला झोप लागत नाही. प्रभू म्हणतात लक्ष्मणची झोप लागत नाही. लक्ष्मणा
लक्ष्मणजी म्हणतात का झोप लागत नाही? प्रभू म्हणतात कुणीतरी भजन करतं त्या भजनाचा आवाज माझ्या हृदयावर येऊन आदळतो, त्या भजनाने मला आवाज झोप लागत नाही. लक्ष्मणजीने हनुमंतरायाला बोलवलं. हनुमंतराया बुद्धिमत्ता मोरिष्टम. हनुमंतराया म्हणतात प्रभू झोप लागत नाही का? प्रभू म्हणतात अरे हनुमंत कुणीतरी भजन करतं त्या भजनाचा आवाज माझ्या हृदयावर येऊन आदळतो आणि त्या आवाजाने मला झोप लागत नाही. कोण भजन करत होतं माहित आहे? अरे गंधमादन वानर, त्या काळातलं वानर. हा प्रभू राम हनुमंतराया वानराकडे गेलं. बाकीच्या वानराला शोधायला सांगितलं. तो हाडा मासाचा गोळा वानरांनी शोधून आणला. तो हाडा मासाचा गोळा हनुमंतरायांनी असा घेतला हातावरती आणि कानाजवळ घेतला असा. तर ऐका सज्जनानो, त्या हाडा मासाच्या गोळ्यातून प्रभूचं नाम येत होतं बघा, राम राम राम. हनुमंतरायांनी प्रभूकडं असा हातात घेऊन प्रभूकडे गेले. प्रभू या हाडा मासाचा गोळा तुम्हाला गंध मादन तुम्हाला झोप लागू देत नाही. प्रभू म्हणतात अरे मेलेल्या माणसाचं कातड आहे, हे कुठं झोप लागू देत नसतं. हनुमंतराया म्हणतात प्रभू थोडं कानाजवळ घेऊन बघा. ऐका, जगाच्या मालकानं समोर घेतलं, कानाजवळ घेतलं तर ऐका त्याच्यातून प्रतिध्वनी येत होता, राम 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 ध्वनी असा येत होता बघा. जगाच्या मालकानं प्रभू रामचंद्रानं डोळ्यासमोर घेतला, आपल्या हातावर घेतला बघा. पदी बैसोनी पदवी घ्यायचे बघा. डोळ्यासमोर घेतला आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी सकाळच्या ब्रह्मीमुहूर्तावर त्याला अभिषेक घेतला आणि बिभीषणाला सांगितलं, बिभीषणा माझ्या गंधमादनाची समाधी मात्र सोन्याची कर. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे बघा. त्या वानराने रामाचं नामस्मरण केलं तर त्याला जे देवाचं पद ते भक्ताचं पद बघा. म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. बेडा उब्बा रकुमार, बेडा उब्बा रकुमार. झालं आपलं कीर्तन पहा. आता 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचं बघा. अगोदर महिला मंडळी भजन करतील, नंतर पुरुष मंडळी भजन करतील. महिला मंडळी मी तुमच्या पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा बघा. फक्त मला काय तुमच्या पाठीमागे म्हणायला लावू नका. हा योगेशजी फिरा सगळीकडे कॅमेरा एकदा आता. हा मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. हा महिला मंडळी. हा मनात भरली पंढरी, माग बचत गट म्हणा 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 माय म्हणा. मनात भरली पंढरी, ही काढल्या मनानातच बघा. यांच्या डोक्यात एकच विचार आहे गुरुजी, काय तुझा हप्ता आला का ग, तुझी केवायसी झाली का ग, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. म्हणा माय म्हणा म्हणा, काही अडचण नाही बघा. मनात भरली पंढरी, जाईन म्हणलं पंढरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. मनात भरला दानोबा, मनात भरला तुकोबा, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. वा वा वा, किती एका स्वरात आवाज आहे का नाही? आहे का नाही टाळकरी मंडळी? हा यांचा स्वरात, आपला स्वरात. आता आपला ऐकायचा का? पुरुष मंडळी मागं वाट्यावर काट्यावर बसलेलं झालं आपलं कीर्तन. सर्वांनी म्हणा बघा. मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. डगमग डोले माझी पाण्यावर नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. बोला एवढ्या कुठं अवघड येत असतं का महाराज आम्हाला? त्यांना म्हणलं की तुम्ही सोपं म्हणायला लागले ना, आम्हाला म्हणलं की डग्गमग डोल्या माझ्या. आज सोपं सोपं भजन म्हणावं जरासं. सोपं सांगू का तुम्हाला? बघा मुंग्याची लाईन कधी मोडती का? मोडती का नाही. आणि मुंगळ्याची लाईन इकडून तिकडं तिकडून इकडं. तसंच आहे आपलं. यांचं स्वरात, आपलं ज्वरात. आता सर्वांनी 2 मिनिटं हात वरती घ्या. घ्या मागं वाट्यावर काट्यावर बसलेले बघा. दरबार कुणाचा आहे माहिती ना? दरबार में तेरे आए हो. दिगंबर बाबाचा दरबार आहे ना. सर्वांनी हात वरती घ्या. हा मागं पुरुष मंडळी सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय